तर संपल्यानंतर आपण जसं बघत चाललेलो ना, आता आलं 15 मे ते 15 जून वृषभ रास. म्हणजे विलासी शुक्र आणि काटेकोर सूर्य यांचं मिक्सचर. पहिल्या 2 आठवड्यामध्ये तर हे जरा कार्यकारी असे सापडू शकतील, पण शेवटच्या 2 आठवड्यामध्ये तर पक्के विलासी. खूप वेळेला या लोकांना सट्टा जुगार याचा नाद असू शकतो. अभ्यासू असतात ही व्यक्तिमत्व, पण यांना मॅनेजरियल वर्क जास्त जमतं. म्हणजे लोकांना ड्युटी वाटून देणे आणि प्रोजेक्ट पूर्ण करून घेणे. हे स्वतः त्यात फार इन्व्हॉल्व होतील अशातला भाग नाही. एक वृषभेचा आपण काय म्हणू त्याला, शृंगारिक गोडवा असल्यामुळे या माणसांची वाणी नेहमी मिठास असते. रोज आवरून व्यवस्थित राहणं, स्टायलिश राहणं खूप वेळा यांना आवडतं. या कॅटेगरीतली जी लोक आहेत ना, पहिल्या 2 आठवड्यातली लोक निश्चित तुम्हाला आठवड्याच्या आठवड्याला कुठल्या ना कुठल्या तरी गारमेंट शॉपमध्ये सापडणार. हा एक कपडा फार दिवस नाही वापरत. स्टाईलमध्ये जशी बदल होईल तसे मार्केट स्टाईलमध्ये नुसार हे बदल करत असतात. एक आहे मात्र, अकारण कष्ट करण्याची जी हे वृषभ राशीची सवय ती यांना त्रासदायक पडते बघायचं. कुठलंही काम सधोपट मार्गाने करण्याची यांना सवय असते, त्यामुळे यांना शॉर्टकट्स जमत नाहीत. बहुतांश वेळा जर ते ऑफिस वर्कमध्ये असतील तर शॉर्टकट मारणारे यांच्यावर बाजी मारून जातात. एक आहे, बेसिकली शुक्राचा रस, इंटरेस्ट हा खोडकरपणा आणि चैन विलासी प्रवृत्तीत असल्यामुळे हे जिथं जातील तिथं मिळून मिसळून वागतील, त्यांच्यासारखे एक होतील, पण काम जास्त करताना दिसतील अशातला भाग नाही. नुसतीच बडबड, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना कारणाशिवाय बडबड जास्त काम कमी, अशा प्रकारची लोक यात जास्त सापडतात. यांचं एक असतं, यांचं साधारणतः 23 ते 25च्या दरम्यान करिअरला सुरुवात होते. बहुतांश वेळेला हे रिटायर्ड होत नाहीत. या प्रवृत्तीची लोक बिझनेसमध्ये फारशी सापडत नाहीत. 100त 5-10 असतीलही बिझनेसमॅन, आणि ते एका उंचीवर जाऊन थांबलेले दिसतात आपल्याला, आणि त्यांना तशी इच्छाही नाही दिसत की खूप मोठी स्वतःचं हे करावं. शक्यतो ही लोक नोकरीत आढळतात आणि नोकरी शेवटपर्यंत करतात. दादा घरी खूप काम असतं म्हणून ऑफिसमध्ये जाऊन बसतो असं म्हणणाऱ्यांपैकी लोक ही असतात. फार काही यांना असेल तर बैठ्या खेळात जास्त इंटरेस्ट असतो. सगळं मॅनेजमेंट करण्यात काय काय करता येईल त्याच्यावर त्यांचं इंटरेस्ट जास्त, भर जास्त असतो. मॅनेजमेंट करून त्यांना जर जमलंच तर हातोटीनं, पण शक्यतो हे शेवटपर्यंत कामं करण्याच्या प्रवृत्तीत असतात. रिटायरमेंट लाईफ या लोकांना फारसं नसतं, कारण पहिल्यापासून चैन आणि विलास करत करत कमवणं, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कमी असते, एक्सपेन्सेस जास्त केलेले असतात. त्यामुळे यांना झगडत राहावं लागतं बराच काळ. खूप वेळेला हे शेवटपर्यंत झगडत राहतात.